आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या सगळ्यामध्ये तुमची स्वतःची सुद्धा चूक आहे. आणि दुसऱ्याला मारण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनात एकदा डोकवा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार नाही केला, तुमच्याही मुलाचं भविष्य बर्बाद झालं असतं. त्यामुळे सगळ्यात मोठा दगाबाज तो आहे, सरपंच. पण त्याने काय केलं? त्यानं दगाबाजी केली. त्यामुळे सरपंच दगाबाज, त्याला सोडायचं नाही. हो बरोबर आहे, बरोबर आहे. सुंदरी सुंदरी फार बोललीस तू. आता तुला सोडणार नाही मी. बाजूला व्हा. मला सुंदरीला गोळ्या घालायच्यात आणि चुकून जर मध्ये आलात तर हाकनाक मारले जात. हा सुंदरीला मारण्याच्या आधी आम्हाला मार. हे तर आहे पाटील. तू केलेल्या पापाची तुला शिक्षा भोगावीच लागेल आत्ताच. का भयो? हो हो इन्स्पेक्टर देसाई फोन का नाही उचलत आहे? हे बघा, मी तुमची माफी मागतोय. सुंदरी मॅडम, मी काय म्हणतो, मी तुम्ही सांगितलेलं तसं सगळं केलं ना. मग आता सोडा ना. माझ्या भावाला प्लीज सोडवा. ह्या सगळ्या प्रकरणात नका अडकव प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सुंदरी मॅडम, आपलं बोलणं झालेलं तुम्हाला पण माहिती आहे. काय घडलंय? सुजित माझा भाऊ ऍक्सिडेंट. कुठला ऍक्सिडेंट? असं काय करताय? सुजितच्या गाडीखाली येऊन तो गेला ना. शामराव हो गेले. हो. नाही, शामराव कुठे गेले? शामराव आहेत ना. हा म्हणजे एक मिनिट. शामराव. हा जिवंत आहे? नाही नाही, हा हा, घाबरू नका. हा जिवंत आहे तो अजून. हा काय प्रकार आहे सगळा? मी सांगते, मुजुमदार साहेब, तुम्हाला हरवणं एवढं कठीण नव्हतं. कायद्यात अडकवून ती जमीन मी परत घेऊ शकत होते, पण आम्ही असं नाही केलं.
आम्हाला तुमच्यातला माणूस जागा करायचा होता. पण हे कसं करायचंय आम्हाला कळत नव्हतं. नंतर मला कळालं की तुम्हाला एक लहान भाऊ आहे आणि तो इथेच आहे. आणि त्यानंतर कळालं की तुमच्या भावाचा ड्रायव्हर सुद्धा इथेच राहतो. मग आम्ही त्याच्या मुलीला भेटलो, तिला हा सगळा संपूर्ण प्लॅन सांगितला आणि मग ठरवलं की तुमच्या भावाच्या विरोधात एक खोटी केस उभी करायची. ऍक्सिडेंट आणि ड्रिंक अँड ड्राईव्हची केस, ज्यात अडकल्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार व्हाल. एक मिनिट, मग ती पोलीस केस, ते साक्षीदार, पोलीस स्टेशन, हे सगळं काय होतं मग? मुजुमदार साहेब, आम्हाला या मूवीची गोष्ट लिहायला 2 दिवस लागले. मला शॉर्ट फिल्म सारखी बघायची. ठीक आहे, चालेल, तरी सगळं सांगतो तुम्हाला. आम्हाला माहित होतं की या मूवी मध्ये लागणारे सगळे कॅरेक्टर्स आम्ही उभे तर करू, पण या गोष्टीला न्याय मिळावा ह्यासाठी मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार होत्या. म्हणजे ही गोष्ट खरंच घडली असं वागावं लागणार होतं, तसं तुम्हाला दाखवावं लागणार. उदाहरणार्थ तुमच्या ड्रायव्हरची मुलगी किंवा शामरावची बायको, या सगळ्यांना सगळं सत्य माहित होतं, पण तरीही ते सगळे नाटक करत. आणि हे सगळं खरं वाटावं म्हणून आम्हाला पोलिसांना विश्वासात घ्यावं लागणार होतं. आम्ही त्यांना सांगितलं आणि ते तयार झाले. ओके साहेब. काय म्हणाला मुजुमदार? त्यांनी ड्रायव्हरला लपवायला सांगितलंय, त्याच्यासोबत त्याच्या मुलीला सुद्धा आणि त्या मृत व्यक्तींच्या घरच्यांना सुद्धा लपवून ठेवा म्हणाला. तो चहावाला आपल्याकडे आहे म्हटल्यावरती तो असंच काहीतरी म्हणायला अपेक्षित होत. मग नेक्स्ट मूव काय असेल? त्याला असं भासवा की हे सगळं तुम्हीच केलं आणि त्या ड्रायव्हरला फरार घोषित करा. ओके मॅडम. काल सगळे स्वतःच्या घरी सुरक्षित होते, कोणी पळून गेलं नव्हतं. काका, मोहन, पण मग तो चहावाला, त्याला तुम्ही तुमच्या घरात डांबून ठेवलेलं, हे काय आहे सगळं? हो हो, सांगतो, सगळं सांगतो. आधी पाणी घ्या, पाणी घ्या. घ्या. अहो, तुम्ही आमच्याकडे चहावाला असं समजून आमच्या घरावरती हल्ला केला, पण त्या घरात चहावाला नव्हताच. म्हणजे होता नव्हता. एक मिनिट. गणेश, हा तुमचा चहावाला आणि आमचा गणेश. गणेश, थँक्यू. ऍक्च्युली सगळ्यांनाच मला धन्यवाद म्हणायचंय. तुम्ही सगळ्यांनी आमची खूप मदत केली, तुमच्यामुळे हा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकला. थँक्यू सो मच. पण आता तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, कारण फायनली आपलं मिशन सक्सेसफुल झालंय. सो प्लीज, थँक्यू. एक मिनिट, तुम्हाला माझा ड्रायव्हर मोहन बद्दल कोणी सांगितलं मग? सुजित नाही. सुजित? होय, सुजित. तो सुद्धा या सगळ्यात आमच्यासोबत सामील होता. पण मग सुजितला हे सगळं करायला माझ्या विरोधात तयार कसं केलं? विरोधात नाही, तुमच्या बाजूने. सुजित,
आणि त्याने जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी केलं. खरं तर ह्या सगळ्यामध्ये सुजितच हिरो आहे. त्याने आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या प्लॅनवर विश्वास ठेवला. त्याने तुमच्या अगेन्स्ट जाण्याचं धाडस केलं. त्यासाठी त्याचं खरंच कौतुक आहे. पण खरं सांगू का मुजुमदार साहेब, त्याने हे सगळं तुमच्याविषयीच्या रागामुळे नाही केलं. म्हणजे त्याच्या मनात तुमच्याविषयी कुठला राग किंवा द्वेष नाही. त्याच्या मनात एक निर्मळ भावना आहे की आपल्या भावाने कधी चुकू नये, समाजाच्या दृष्टीने चुकू नये, एक चांगलं माणूस व्हावं समाजाच्या दृष्टीत, म्हणून त्याने हे सगळं केलं. आणि तुम्हाला जे कन्फेशन आलं होतं ना त्याचं, ते त्याने स्वतःच रेकॉर्ड केलं. पण प्लीज त्याला समजून घ्या, त्याने खूप चांगल्या हेतूने हे सगळं केलं. होय मुजुमदार साहेब, आणि आतापर्यंत जे काही झालं ते फक्त आणि फक्त तुमचे डोळे उघडण्यासाठी केलं होतं. त्याचा माझ्या भावाच्या नजरेत पडलो मी आज. नाही दादा, तू मला आधीपासूनच आवडत होतास आणि आता तू या सगळ्यातून बाहेर पडलायस तर मला जास्त आवडतंय. आणि सॉरी. सुजित, माझ्यापेक्षा लहान असून माझ्यापेक्षा मोठा असल्यासारखा वाटतोस रे कधी कधी. काय करायला निघालो होतो मी? मला बाहेर काढलंस तू यातून. मी तुला वचन देतो, पुन्हा असं कधीच घडणार नाही माझ्या. काही करायचं झालं ना तर आधी समाजाचा, लोकांचा विचार करेन. हे वचन आहे माझं तुला. तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही माझे डोळे उघडले. सुंदरी मॅडम, खूप मोठं पाप घडत होतं माझ्या हातून. मी त्यातून बाहेर काढलत मला. खरंच आयुष्यभर ऋणी राहीन मी तुमचा. मनापासून धन्यवाद. मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालंय मला. खूप हलकं हलकं वाटतंय. थँक्यू. सुंदरी, फायनली सगळं मनासारखं होतं. मला एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय, काय सांगू तुला. का? मुजुमदार हारला म्हणून? नाही, तुझं स्वप्न पूर्ण होतंय म्हणून. आनंद तर मला पण झालाय. खरं तर हे सगळं आपण एकत्र होतो म्हणून शक्य झालं. खास करून आदित्य. त्याला जेव्हा माझं हे स्वप्न कळालं होतं ना, त्या दिवसापासून त्याने फार पळापळ केली. त्याने खूप एफर्ट्स घेतले फक्त माझ्या स्वप्नासाठी. गोदामावशी तुम्हाला माहितीये, त्याला ऑस्ट्रेलियामध्ये जॉब मिळाला होता. तो जॉब त्याने सोडला फक्त माझ्या स्वप्नासाठी. खरं तर कुठलं तरी वेगळंच कारण सांगून तुम्हाला गावात घेऊन आलं, पण इथे आल्यानंतर मला कळालं की हे सगळं माझ्या स्वप्नासाठी चाललंय, शाळेसाठी चाललंय. खरंच तुम्ही सगळे सोबत होता म्हणून हे झालंय आणि आदित्यच्या साथीमुळे झालंय. सुंदरी, तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं हेच माझं स्वप्न आहे. मग आता गोदामावशी मला सांगा, याचं स्वप्न पण मी पूर्ण केलं पाहिजे ना? माझं कुठलं स्वप्न? अरे बापरे, हे काय सरप्राईज? बघू तर मॅडमनी आमच्यासाठी काय आणलंय.
हे तर त्या ऑस्ट्रेलियाच्या कंपनीकडनं रिन्यूड कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 4 दिवसात निघायचंय. हो. नाही, मला नाही जाता येणार. का असं का करतोय रे? काही दिवसांचाच प्रश्न ना आदित्य. बघ सुंदरी, काही दिवसांचा प्रश्न असो किंवा काही तासांचा, मी तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकत. तर तुला काही झालं आणि मी तुझ्या जवळ नसलो तर मला ते सहन नाही होणार. मला नको आहे. ऐक, हे बघ, मी स्वतःला काही होऊ देणार नाहीये. मी तुला वचन देते की मी तुझ्या सुंदरीला काहीही होऊ देणार नाही. मग तर झालं. आपण एक काम करू, आपण घरी जाऊ, सगळ्यांशी बोलू आणि मग डिसाईड करू काय करायचं. सुंदरी, मला वाटत नाही मी हे ऍक्सेप्ट करेन, सो तू मनाची तयारी करून ठेव. कदाचित मी नाही बोलेन, नंतर बोलू नकोस की मी तुझ्या मनासारखं केलं नाही किंवा. सुंदरी, त्रास होतोय? काम एक काम करतो मी, डॉक्टरांना इकडे कुठे आजूबाजूला हॉस्पिटल असेल बघतो मी. नाही 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 नाही, राहू दे. अगं त्रास होतोय ना तुला? तू कुठे नको जा. ओके मी. सुंदरी, पण ओके वाटतंय ना तुला? हो. आपण एक काम करू, आपण लवकरात लवकर निघूया, आपल्या घरी जाऊया, आपल्या डॉक्टरांनाच दाखवूया. हा, नक्की बरं वाटतंय ना? आता थांबलं पण. बरं, माझ्याकडे 2 महत्वाच्या आनंदाच्या बातम्या आहेत. 2? हो. एक म्हणजे सुगंधाबद्दल आहे. सुगंधा, तू सांगते का मी सांगू? हा, तुम्हीच सांगा. काही नाही हो, तुमची लहान बहीण शहरात जायला घाबरते. काय ग, काय झालं? काय नाही ताई, तुमची बहीण तुमच्यासारखं कलेक्टर होण्यासाठी शहरात शिकायला जाणार आहे. आणि सगळा खर्च आत्या आणि मामाच करणार. अरे वा, तर फारच आनंदाची बातमी आहे. वा वा सुगंधा, वा. म्हणजे तुला सुंदरी सारखं IAS ऑफिसर व्हायचं. ते तर व्हायचंच आहे, पण खरं सांगू तर मला सुंदरी ताई सारखं व्हायचंय. तिने जशी माणुसकी जपली, पीडित माणसांसाठी सगळं पणाला लावलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुजुमदार सारख्या माणसात बदल घडवून आणला. ताई, फक्त तुझा आशीर्वाद हवाय. आशीर्वाद देण्यासाठी मी तेवढी मोठी नाहीये, पण माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी बातमी काय होती? दुसरी बातमी, उद्या मुजुमदाराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे. अगं बाई मंगलताई, कसली एवढी तयारी चालली तुमची? आणि डबे का भरताय एवढे? अहो, सरू आणि आदित्यच्या आवडीचे पदार्थ केलेत. अहो, पण त्यांना यायला वेळ आहे अजून. तो रे लाडू खराब होतील ना. वेळ का? उद्या नाश्ता करतील की नाही, तेव्हा खातील की. नाही म्हणजे मला नाही कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. म्हणजे तुम्हाला वाटतंय हे लाडू त्यांनी उद्या खावेत, तर मग कृष्णाबरोबर पाठवून द्यायचे ना. तेच ना, मला पण तेच कळत नाहीये. मी तिला म्हणाले तर मला म्हणाली की सांगते ते काम कर, आणि मला पण कामाला लावलं. अहो मंगलताई, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय आम्हाला सांगा तरी. शशीताई, हे लाडू उद्या जातील आणि ते खातील सुद्धा. अहो, कसं शक्य आहे? का शक्य नाही? शक्य आहे, कारण आपण उद्या सगळे गावाला जातोय. काय? काय? आपण गावाला जातोय? गावाला जाणार. त्यांना विचारलं का येऊ का म्हणून? अहो शशीताई, विचारून जाण्यात काय मजा आहे. आपण अचानकच जाऊया आणि जाऊन त्यांना सरप्राईज देऊया. शशीताई, मी ठरवलंय, आपण तिकडे जायचं आणि बरोबर त्यांना घेऊनच यायचं. कसं? म्हणजे मी आई बाबांना निबंध पण ऐकून. अरे काय बोलताय तुम्ही? आणि त्या सरपंचाची हिंमत कशी झाली? आपल्याला तर वाटत होतं की तो सुधारला, बरा झाला. हे काय चाललं? मला काही कळत नाही. 1 मिनिट. अहो, मी तर फक्त गंमत केली.
काय काका काय गंमत करत होता तुम्ही? ती जमीन आता मुजुमदाराची थोडीच आहे, ही तर आता आपल्या शाळेची आहे आणि उद्या त्याच भूमिपूजन आहे. सुंदरी मॅडम, ती जागा अक्षरशः तुम्ही वाघाच्या जबड्यातून काढली आणि ती जागा आता पवित्र कार्यासाठी तुम्ही गावाला दिलेली आहे आणि त्या जागेची पूजा तुमच्या हस्ते व्हावी अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. ज्ञानाचं मंदिर उभं राहणार आहे तिथं, तेव्हा उद्याच्या मुहूर्तावर पहिली वीट तुमच्या हस्ते ठेवून शुभारंभ करूया. अरे वा, तुम्ही फक्त हो म्हणा, बघा आमच्या अंगात कसा उत्साह संचारतो ते. सुंदरी काय आलं? सुंदरी सुंदरी काय होतंय? सुंदरी